ड्रेसिंग स्टाईल बदलणार आहे, चॅनल ग्रोथ करणार आहे छान प्रकारे. त्याचबरोबर आर्थिक नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे. स्वतःच्या असण्याला एक नवीन अर्थ प्राप्त करून देऊ. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खास सुद्धा असाल. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या 2024च्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला छान सुखाचा, आनंदाचा आणि सुख समृद्धीचं जाऊ दे. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. चला तर मग 2024 मध्ये नवीन नवीन स्वप्न पाहूयात. ती पूर्ण करण्यासाठी खूप सारी धडपड करूयात आणि आपल्या असण्याला एक नवीन अर्थ देऊयात. सगळ्यांनीच नवीन वर्षाचे खूप सारे संकल्प करायला सुरुवात केली असेल, काहींनी लिहून सुद्धा काढली असतील. परंतु काही जणांच्या मनामध्ये खूप सारे विचार असतील की कोणते संकल्प करावे किंवा नेमकं त्यांना कळत नसेल की काय संकल्प लिहून काढावेत. तर त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार. 2024 मधले माझे संकल्प सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी यावर्षी कोणकोणते संकल्प घेणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मनात असलेलं कन्फ्युजन की कोणत्या प्रकारचे संकल्प मी तुमच्यासोबत 5 संकल्प शेअर करणार आहे, जे सगळ्यांचेच असतात आणि म्हणजे कॉमन संकल्प आहेत, जे प्रत्येकजण आपल्या मनामध्ये विचार करत असतो, परंतु त्यांना क्लिअर होत नाही की त्या बाबतीत नक्की काय करावं. तर सगळ्यात पहिलं आहे आरोग्य. असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ, ऑल इज वेल. जर हेल्थ चांगलं असेल तर सगळं काही शक्य आहे. आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी करणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे आरोग्याशी निगडीत तुम्ही कोणते संकल्प करू शकता की दररोज व्यायाम करेल, भरपूर पाणी पिईल. कारण ना आपल्याला आरोग्याशी निगडीत खूप सारे प्रॉब्लेम्स असतात ना, जे कमी पाणी पिण्यामुळे निर्माण होतात. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर माझं वजन जे आहे ते मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. चांगला आहार घेईन, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहीन, स्क्रीन टाईम जो आहे तो कमी घेईन. त्याचबरोबर छान छान असं खाईन सुद्धा, जंक फूड अवॉइड करेन. त्याचबरोबर भरपूर झोप घेईल, कारण भरपूर झोप घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर मंथली किंवा 6 महिन्याने किंवा 3 महिन्याने, कमीत कमी वर्षाने तरी एकदा माझा मी हेल्थ चेकअप करून घेईन. त्याचबरोबर मेडिक्लेम इन्शुरन्स सुद्धा मी काढेन नक्कीच. हे सगळे तुम्ही संकल्प घेऊ शकता. यातला मी कोणता संकल्प घेणार हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे. त्याबरोबर दुसरं जे आपलं संकल्प असणार आहे तो आपण व्यक्तिमत्व आपलं सुधारण्यासाठी, आपलं सेल्फ डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी निगडीत असणारे संकल्प सुद्धा आपण घेऊ. व्यक्तिमत्व सुधारण्याच्या निगडीत, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट निगडीत आपण कोणते संकल्प घेऊ शकतो. तर आपण या वर्षामध्ये नक्की ठरवून स्वतःला सांगा की आपण आपल्या कम्युनिकेशन स्किलकडे खूप जास्त लक्ष देणार आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं ना, आपलं कम्युनिकेशन जे स्किल असतं ते खूप वीक असतं. तर त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो आपण. त्याचबरोबर स्वतःला वेळ देणं, आपलं स्किन केअर करणं, हेअर केअर करणं, त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला आपल्या त्याच्याकडे लक्ष देणं, त्याचबरोबर स्वतःला अपडेट ठेवणं. जगाशी अपडेट ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण बाहेरच्या जगाचं नॉलेज आपल्याला खूप कमी असतं जेव्हा आपण स्वतःला अजिबात अपडेट करत नाही. त्याचबरोबर रोजच्या रोज जर्नल लिहीन मी. म्हणजे मी स्वतःबद्दल किंवा दिवसभरात जे काय केलेलं असेल ते मी एका जर्नल बुकमध्ये सुद्धा लिहीन. हा स्वतःशी संकल्प करा. त्याचबरोबर प्लॅनिंग करायला शिका, स्वतःला वेळ द्यायला शिका. त्याचबरोबर नवनवीन पुस्तकं वाचेन, स्वतःला स्वतःला इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न करेन, सेल्फ डेव्हलपमेंटकडे लक्ष देईन. या वर्षात एक तरी माझी जी कला असेल किंवा माझा छंद असेल तो मी नक्कीच जोपासेन. त्याचबरोबर छान छान असं लिहायला सुद्धा शिकेन. त्यानंतर मी माझी ड्रेसिंग स्टाईल बदलेन, थोडंसं माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे लक्ष देईन. तर ही झाल्या व्यक्तिमत्व रिलेटेड ज्या काही तुमच्या संकल्प असू शकतात, तर यामधला तुम्ही नक्कीच संकल्प करा. त्यानंतर दुसरा जो येतो तो आर्थिक व्यवस्थापन. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ना आर्थिक व्यवस्थापन असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आर्थिक व्यवस्थापन आपल्या आयुष्यात असेल तर आपलं आयुष्य जे आहे ते खूप सुरळीत चालतं. कारण पैसा असेल आपल्याकडे, योग्य असा पैसा आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी, तर कोणतेही प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागत नाही. तर यावर्षी ना आर्थिक व्यवस्थापनाकडे सुद्धा लक्ष द्या. तर त्या रिलेटेड कुठले तुमचे संकल्प असू शकतात की जास्तीत जास्त सेव्हिंगकडे मी लक्ष देईन. म्हणजे जास्तीत जास्त सेव्हिंग करेन, खर्चावरती कंट्रोल करेन, खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक गोष्ट लिहून काढण्याचा प्रयत्न करेन. मग तुमचा खर्च असू दे किंवा काही असू दे, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहून ठेवण्याची एक स्वतःला हॅबिट लावून द्या. जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा खर्च किती होतोय किंवा तुमचं सेव्हिंग किती होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच कळतील. त्याचबरोबर छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट करायला शिकेन या वर्षामध्ये. हा सुद्धा स्वतःशी नक्की संकल्प करा. त्यानंतरचा जो संकल्प असणार आहे तो आपल्या ध्येय जे आपले असतात आयुष्यामध्ये, आपण जे काही गोल्स ठरवलेले असतात त्याबद्दलचे संकल्प तुम्ही घेऊ शकता. जसं की तुम्ही एखादा बिझनेस करत असाल
तर त्याची ग्रोथ कशी करता येईल याकडे जास्त लक्ष देण्याचा संकल्प करा. जर तुम्ही बिझनेस करत नसाल आणि तुमच्या डोक्यात असेल की एखादा बिझनेस किंवा छोटा-मोठा कामधंदा चालू करावा, तर त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करू शकता. हा सुद्धा संकल्प घेऊ शकता. एखाद्या नोकरीत आहेत, तर नोकरीमध्ये तुम्हाला पुढच्या पोस्टला कसं जाता येतील किंवा तुमची स्वतःची ग्रोथ कशी करता येईल, वाढवता येईल, याकडे लक्ष देण्याचा संकल्प करा. त्याचबरोबर जर शिक्षणाची आवड असेल, काही गोष्टींमुळे तुमचं शिक्षण राहिलं असेल आणि एखादी गोष्ट शिक्षणाची शिकायची राहिली असेल, तुमची इच्छा असेल, तर तो नक्की संकल्प घ्या या वर्षात, की मी तो माझा संकल्प नक्कीच पूर्ण करेन. त्याला ॲटलीस्ट सुरुवात तरी करेन. हा स्वतःशी संकल्प ठेवा. त्याचबरोबर या वर्षामध्ये तुम्ही स्वतःला ठरवून द्या, की एखाद्या एखाद्या तरी मी एज्युकेटेड रिलेटेड गोष्ट मी नक्कीच करेन. म्हणजे एखादी तरी नवीन गोष्ट मी या वर्षामध्ये शिकेन, जेणेकरून माझं ज्ञान वाढेल. ही गोष्टसुद्धा तुम्ही नक्की तुमच्या डोक्यात ठेवू शकता, संकल्प म्हणून तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमचे काही अजून गोल्स असतील, जसं की कोणाला घर घ्यायचं असेल, कोणाला एखादं दुकान घ्यायचं असेल, कोणाला गाडी घ्यायची असेल, तर त्यासाठी जे गोल्स असतात ते सुद्धा तुम्ही यावर्षी नक्की ठरवू शकता आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा करू शकता. कारण जेव्हा अशा मोठ्या-मोठ्या गोष्टी घ्यायच्या असतात, तर त्या आधीपासून ठरवून त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तरच त्या शक्य होतात. तर हे गोल्स देखील तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा करू शकता. त्याचबरोबर एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल, पार्टिसिपेट करायचं असेल, तुम्ही खूप वर्षापासून विचार करत असाल, पण तुम्हाला कॉन्फिडन्स लेव्हल येत नसेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल, तर ती भीती मनातली काढून टाका. तुमचा गोल्स जो आहे तो तुम्ही नक्की घ्या. त्याचा संकल्प करा, की मी या वर्षात ती गोष्ट नक्कीच कंप्लीट करून टाकेन. त्यानंतर आपली इच्छा हा संकल्प सुद्धा घेऊ शकता, की प्रत्येकजण सगळंच करतो, पण इच्छा इच्छा म्हणून आपली एक संकल्प घेणं ही देखील खूप गरजेचं आहे. कारण आपल्या मनात खूप साऱ्या इच्छा असतात. परंतु काही गोष्टींमुळे, आर्थिक अडचणीमुळे किंवा काही गोष्टींमुळे, XYZ गोष्टींमुळे आपण त्या इच्छा ज्या असतात आपल्या मनात दाबून ठेवतो. तर यावर्षी एखादी तरी तुमची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प जरूर घ्या. मग ती कोणतीही असेल, की देवदर्शनाला जायचं असेल तुम्हाला किंवा ट्रिपला जायचं असेल, एखादा नवीन छान असा ड्रेस घ्यायचा असेल जो खूप कॉस्टली असेल पण तुम्हाला घेणं शक्य होत नसेल आणि खूप वर्षापासून तुम्ही मनामध्ये ती इच्छा दडवून ठेवलेली आहे की मला ही गोष्ट घ्यायची, तर त्याचा सुद्धा संकल्प तुम्ही घेऊ शकता. तर ज्या काही तुमच्या मनातील इच्छा असतील त्या नक्की पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा तुम्ही घ्या. तर आता हे झाले तुम्हाला की 5 गोष्टी रिलेटेड तुम्ही संकल्प कशाप्रकारे घेऊ शकता, तुमच्या मनात ठरवू शकता. हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत. तर यातले नक्की संकल्प तुम्ही घेऊ शकता 2024 मध्ये आणि कोणता संकल्प तुम्ही घेतलात या 2024 मध्ये हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आता मी माझे संकल्प तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आरोग्याशी रिलेटेड जो संकल्प असणार आहे तो मी भरपूर पाणी पिणार आहे. कारण खूप कमी पाणी पिल्याने मला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात हेल्थ रिलेटेड. सो त्या गोष्टी मी इग्नोर करणार नाहीये. भरपूर पाणी पिणार आहे. अगदी ठरवून डेली पाणी पिणार आहे. त्यानंतर या वर्षामध्ये एकदा तरी मी बॉडी चेकअप करून घेणार आहे. हेल्थ चेकअप करून घेणार आहे. कारण ती गोष्ट देखील खूप गरजेची आहे. तर हा सुद्धा मी संकल्प करणार आहे. त्याचबरोबर व्यायामासाठी मी योगा क्लासेस सुद्धा जॉइन करणार आहे या वर्षात. कारण खूप वर्षापासून ठरवते. घरी तर आपण करतो, पण इतकं प्रॉपरली केलं जात नाही. जे योगा इन्स्ट्रक्टर वगैरे असतात त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन जर आपण शिकलो, तर खूप छान आपल्याला करता येतात आणि ते खरंच वर्कसुद्धा होतं. तर या गोष्टीसुद्धा मी नक्की करणार आहे. त्याचबरोबर माझ्या व्यक्तिमत्व रिलेटेड माझा संकल्प असणार आहे, की मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे खूप जास्त लक्ष देणार आहे. थोडंसं माझं ड्रेसिंग स्टाईल बदलणार आहे. त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये माझी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार. जसं की मी सांगितलं माझं इंग्लिश थोडंसं वीक आहे. कारण मला लिहिता येतं, वाचता येतं प्रॉपर व्यवस्थित. पण जे बोलण्याचे स्पीकिंग कॉन्फिडन्स जो आहे तो खूप लो आहे. तर त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे. कम्युनिकेशन स्किल माझी डेव्हलप करण्याचा प्रयत्न तर आर्थिक नियोजनसाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे या वर्षामध्ये. कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त सेव्हिंगकडे लक्ष देणार आहे. छोट्या-छोट्या गुंतवणुका करायला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर माझी इच्छा आहे, की या वर्षामध्ये मी एक तरी माझी जी हॉबी आहे किंवा मला जी इच्छा आहे शिकण्याची छंद जो, तो मी जोपासणार आहे. एक तरी गोष्ट मी या वर्षात शिकणार आहे नव्याने. त्याचबरोबर माझं जे YouTube चॅनल आहे त्याच्या ग्रोथकडे लक्ष देणार आहे. त्याच्या कंटेंटमध्ये लक्ष देणार आहे. त्याला छान प्रकारे चॅनलला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार, त्याची ग्रोथ वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण गेल्या वर्षामध्ये माझ्याकडून सुद्धा काही चुका झाल्या किंवा थोडंसं कमी लक्ष दिलं गेलं. पण या वर्षामध्ये मी त्यासाठी मनापासून आणि भरपूर प्रयत्न करणार आहे. जेणेकरून माझं चॅनल छान असं ग्रोथ होईल आणि तुम्ही सुद्धा मला त्यासाठी सपोर्ट कराल, ही मला खात्रीसुद्धा आहे. त्याचबरोबर माझ्या इच्छा आहेत, की या वर्षामध्ये मला देवदर्शन करायचं आहे. तुळजापूरला वगैरे मला जायचं आहे. तर तो सुद्धा मी माझी जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण करणार आहे.
त्याचबरोबर या वर्षात एकतर छान अशी मनासारखी ट्रिप प्लॅन करायची आहे. तर ती सुद्धा मी इच्छा माझी नक्कीच पूर्ण करणार आहे. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. मी तुमच्यासोबत शेअर केलेले माझे 2024चे संकल्प, त्याचबरोबर तुम्ही कुठल्या प्रकारचे संकल्प घेऊ शकतात, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडल्या असेल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल, युजफुल ठरला असेल. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत शेअरसुद्धा करा. मला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा तुमच्यासमोर छानसा व्लॉग घेऊन हजर राहते. तोपर्यंत मस्त कहा आणि आनंदी राहा.